तर नमस्कार अमरावतीकर, तुम्हाला दिसत असेल मी काय करून राहिलो. ते आहे पीठ आणि ते आहे खालचं बेसन. बेसन उरलं तर रात्रीचं आपण काही कोईस वाया जाऊ नाही देत, कारण की अन्न आहे परमात्मा, त्या अन्नासाठीच आपल्या घर लागते काम. मग आपण काही वाया जाऊ नाही देत. मग काय त्यात पीठ टाकलं, मिक्स केलं ते, आणि तिचं बनवायचे आपल्याला आता पराठे. तर कोण्या पद्धतीनं पराठे बनवतो तुम्ही पूर्ण माझ्या आजचा ब्लॉग. तर मग पहा आता पराठे कसे काय आपले बनले. तर पप्पा कसे गोल गोल बनवले, कारण की त्यात आहे थोडंसं पीठ मिक्स आणि बेसन. जर कधी कोणी बायानं आपले सबस्क्राईब नसून केलं किंवा फॉलो नसून केलं तर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या, कारण की आपल्याजवळ नवीन नवीन प्रकारची रेसिपी पण येऊन राहिली आता. कारण की जे आपल्या मनात आहे ते आपण करतो. हे काही माहीत नव्हतं, आपण काही ना काही नवीन नवीन करून पाहावं लागते. तर पहा कसे मऊ मऊ एकदम पराठे बनले, एक नंबर पराठे झाले ते भाऊ. तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि फॉलो पण करून घ्या. तोपर्यंत बाय बाय, भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.